सगळ्यांचं एका नाविन्यपूर्ण ब्लॉग मध्ये स्वागत आहे। नाविन्यपूर्ण याच्यासाठी म्हटलं की आज आलोय आपण कुटुंबवत्सल कालकथित शांताबाई पिराजी आयरे यांच्या जलदान विधीच्या कार्यक्रमाला, म्हणजेच 10व किंवा पंचक्रिया विधी म्हणा। या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की भारतीय संस्कृतीत जन्म सोहळा जन्मसंस्कार ज्या पद्धतीने उत्साहात साजरा केला जातो, तद्वत मृत्यू देखील जीवनाचा एक भाग आहे आणि तो एक संस्कार आहे। हा सोहळा आहे तो देखील उत्साहात साजरा करायला पाहिजे। भगवान तथागत गौतम बुद्ध म्हणतात, दुःख करत बसू नका तर दुःखाचं निराकरण करा, कारण मृत्यू हे अंतिम सत्य आहे। आणि म्हणून कुटुंबवत्सल कालकथित शांताबाई पिराजी आयरे यांचे सुपुत्र आयुष्यमान शिवाजी पिराजी आयरे, माजी वन परिक्षेत्र अधिकारी व नातू आयुष्यमान राजेंद्र शिवाजी आयरे आगार प्रमुख सटाणा, आयुष्यमान संजय शिवाजी आयरे आयुध निर्माणी भुसावळ यांनी अतिशय वाखाणण्याजोगा उपक्रम आजीच्या जलदान विधीच्या दिवशी आयोजित केला आहे। आईच्या ऋणातून आपण मुक्त होऊ शकत नाही, परंतु तिच्या ऋणाची जाणीव व्हावी। आईबापाच्या कर्जाची परतफेड आपण करू शकत नाही, परंतु त्याची आठवण सदैव राहावी म्हणून मायबाप नावाचा दर्जेदार उपक्रम आईची आठवण करून देणारा महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी गायक कवी राजेंद्र बुगले व कवी अरुण इंगळे यांच्या खुमासदार शैलीत सादर करण्यात आला आणि सर्वांना मंत्रमुग्ध करणारा हा कार्यक्रम आहे। सर्वांच्या डोळ्यात पाणी आणणारा हा उपक्रम आहे। तो तुम्ही स्वतः अनुभवा आणि कमेंट करून सांगा की मायबाप उपक्रम तुम्हाला कसा वाटला। आई वडिलांचं शोध घेण्याचा हा एक छोटासा प्रयत्न प्रथमतः आजींना विनम्र अभिवादन करतो, तथागतांना वंदन करतो, डॉक्टर बाबासाहेबांच्या चरणी नतमस्तक होतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो। माय बापाची विसरू नका कीर्ती, माय बापाची विसरू नका कीर्ती, तेच आपले ही गोष्ट त्या नारळाच्या खोबऱ्याची, कारण आपले आई वडील हेच आपलं दैवत आहे, हेच आपलं विश्व आहे, हेच आपलं जग आहे आणि म्हणून त्यांच्या अवतीभोवतीने आपला सगळा परिवार आपलं सगळं आयुष्य हे बोलत असतं। दुर्दैवाने आज कोणालाच देव देश धर्म जात पंथ सांगावे लागत नाही, परंतु आई वडील सांगावे लागतात ही दुर्दैवाची गोष्ट आहे। आणि आपल्या सटाणा शहरात असेल किंवा आजूबाजूच्या खेड्यात परंतु शहरांमधून आता वृद्धाश्रमांची संख्या वाढायला लागली, मराठी शाळांची संख्या कमी होते आणि वृद्धाश्रमांची संख्या वाढते, तेव्हा निश्चितपणे आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना विचार करावा लागतो आणि म्हणून मायबापचा जन्म होतो। आम्हाला माहीत नाही ही कावड आम्ही खांद्यावर घेतली, ही श्रावण बाळाची कावड आहे, आम्ही श्रावण बाळ हो केले माहीत नाही, पण प्रत्येक आई वडिलांना त्यांना घर देण्याचं, त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचं काम आम्ही करत असतो। कारण
आई माझा देव, आई माझा भाव, आई माझा देव, आई माझा भाव आणि मांगल्याचं गाव माझी आई. प्रत्येक दुःखाला आई हीच गोडी. आई ग, बरोबर. प्रत्येक दुःखाला आई हीच गोडी आणि पुरणाची पोळी माझी आई. श्रीमंती मनाची मूर्ती चंदनाची कीर्ती मानवाची बाप माझा. जिच्या पुढे व्हावे सरोदित लीन, जिच्या पुढे व्हावे सरोदित लीन आणि मातृत्वाची खाण माझी आई. प्रकाश सूर्याचा सूर आयुष्याचा धागा तो श्वासाचा बाप माझा. आई काय करते? हाताचा पाळणा कर्तव्याची दोरी, हाताचा पाळणा कर्तव्याची दोरी जीवन उद्धारी माझी आई. मातीचा कैवारी ज्ञानाची शिदोरी आणि पंढरीची वारी बाप माझा. तसं असेल तर विठू रखुमाई रोज माझ्या दारी, विठू रखुमाई रोज माझ्या दारी, कारण पंढरीची वारी माझी आई. असे आई आणि वडील एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत. आईचं कर्तृत्व इतकं मोठं आहे. मला आजीचं वय पाहता, आजीनी बाबासाहेब पाहिले असते, आजीनी काळाराम मंदिराचा सत्याग्रह अनुभवलेला असेल आणि म्हणून हे सगळं वास्तव, हे सगळे कुटुंब, एवढं सुशिक्षित कुटुंब, नोकरीत सगळीकडे असणारं कुटुंब हे आजीने घडवलं. स्त्रियांचं काही घरामध्ये कमी काम असतं का? आणि प्रत्येक वेळेला घरातली माणसं सांगत असतात बायांना, काय तुला काही कळत नाही, का बस. तिला कळत नसतं तर घर उभंच राहिलं नसतं. म्हणून प्रशांत असणारे असं म्हणतात त्यांच्या कवितेमध्ये, मुलगा म्हणाला आईला दिव्याची बात जरा मोठी कर, मला बाप म्हणाला दिव्याची बात जरा छोटी कर, मला झोप येत नाही. बाप म्हणाला अगं दिव्याची बात जरा छोटी कर, मला झोप येत नाही. मुलगा म्हणाला आई दिव्याची बात जरा मोठी कर, मला अभ्यास करता येत नाही. मग रात्रभर ती बिचारी दिव्याची बात छोटी मोठी करत राहिली आणि आयुष्यभर बाप लेकांच्या मध्ये दिव्यातल्या बाकीसाठी जळत राहिले. हे जळणं असतं आपल्यासाठी आपल्या आईचं, आपल्या वडिलांचं. साऱ्या घरात आलेलं एक झुकतं बाप असतं, पण बापाला बाप नावा सांगायला एक शाप असतो. साऱ्या घरात आईला एक झुकतं बाप असतं, पण बापाला बाप नावा सांगायला शाप असतो. बाप नाही राहत 9 महिने 9 दिवस गरोदर, बाप नाही राहिला 9 महिने 9 दिवस गरोदर, पण माझ्या सहित त्यानं पोचलं होतं माझ्या माईचं उदर. त्यानं धुतली नाही घरातली धुणी कधी भांडी, त्यानं धुतली नाही घरातली धुणी कधी भांडी. अरे पण 4 पैशासाठी कामाला नव्हती मागे घातली. समजून घेते का त्याला थोडी? घरातील साऱ्यांसाठी त्यानं केलेलं तप असतं, तरी पण बापाला बाप नावाचा मिळालेला शाप असतो. त्यानं देऊन पोटाला चिंता भरविला पिला नाही घास. बापानं देऊन पोटाला चिंता भरविला पिला नाही घास आणि कुटुंबाच्या अस्तित्वासाठी कधी काढली त्याने केलाच होता उपवास. शर्ट पॅन्टही त्यानं घातली होती बिघडायची कधी आणि दुःख दाखविता आलं नाही, म्हणून बाप रडला नव्हता. समजून घेतलं का त्याला कोणी? खरंच त्याला काही केलेलं पाप असतं छे हो. बापाला बाप नावाचा मिळालेला शाप असतो. लहानपणी महिनोमहिने तो घेऊन फिरला कडेवर, जत्रेचा आनंद देण्यासाठी उचलून घेतलं कांद्यावर. त्याच्या परीनं माझा हट्ट त्यांना हवा तसा पुरविला आणि माझ्या भविष्यासाठी थोडा पैसाही बनवला. बाप म्हणजे तुमच्या माझ्या आयुष्याच्या गाण्याला मिळालेला एक आलाप असतो, तरी पण बापाला बाप नावाचा मिळालेला एक शाप असतो. आई शिकली पाहिजे. आता एक सिरियलचा लिस्ट आहे, सावित्रीबाई फुले, नक्की बघा, सुंदर सिरियल आहे. आईने काय शिकलं पाहिजे? सावित्रीबाईंचा उल्लेख केला म्हणून माझ्या कवितेच्या पुढे आठवली. जागोजागी इतिहासातून ज्योतिबाच्या दिसती खुणा, या देशाच्या प्रगतीमध्ये महात्मा फुले पुन्हा पुन्हा जी जी रजी, जी जी रजी. स्त्री सुद्धा
दर्जेदार कार्यक्रम ऐकून ज्यांच्या आईची सावली हरवली त्यांच्या मनात नक्कीच आलं असेल की आई तुझा माझा ऋणबंध जुना, जन्म घेणं आई एकदा पुन्हा. खरोखर आजच्या युगातील आई ही नुसती शिकली नाही पाहिजे तर ती सुसंस्कारित देखील झाली पाहिजे, हे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपल्याला शिकायला मिळालं. मंडळी, तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला हे कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.